आम्ही कनकाजीचं दर्शन घेऊन सगळ्या छोट्या मोठ्या देवांचं दर्शन घेऊन चाललेलो बीचवर. थोडस ऊन आहे पण जाऊ दे आता. इकडे नाचत असेल पालखी. हे मागे आमच्या आहेत बघा भाजी आणि टेबल सीट बसली. आम्ही चालतोय कशळी बीच कडे. आम्ही झटपट 2 मिनिटात चेंज केलेलं आहे. आउटफिट चेंज झालं. हो, आता आम्ही एकदम ट्रेडिशनल मधून गोव्यावाले वाटायला लागलो. कपल चाललेले आहेत आणि पप्प्याकडे 2 जण सांभाळायला दिलेले आहेत. ती पोरं सांभाळायला दिलेले आहेत. 2 कपल, एका कपलची 2 सांभाळायला दिलेले आहेत. एका कपलला अजून सुरुवात नाही. रस्ता बघायचा का तुम्हाला? हा बघा रस्ता, कोकणातले रस्ते. खडकाळ. इकडे जांबादगड जास्त. हो, पण जर बीच पण चांगला असेल तर आमचं आलेल्याच वसुली होईल एवढं ना. क्षीण सगळ्या निघून जाईल. मध्ये देवाचं दर्शन झालं, क्षीण निघून जातो. पण समुद्र अशा तऱ्हेने आम्ही रस्ता चुकलेलो आहोत. कुठे जायचं आम्हाला समजत नाहीये. 3 तिथे आलेले होते, तिघांना तिकडे बाईक गेलेले. कुणाला पहिला बीच सापडेल तिने जायचं. त्याचा नंबर. आम्ही आलेलो एका रस्त्याने. इकडे मला वाटतं इकडेच असेल, कारण हा रोड जरा चांगला दिसतोय बाकीच्या 2 रोड पेक्षा. 2 रोड ते जरा कच्चे वाटत होते. हमें नहीं पता है हम कहाँ जा रहे हैं, लेकिन जा रहे हैं, कहीं तो पहुंचेंगे. निकले हैं तो कहीं तो पहुंचेंगे. रस्ता है तो कहीं तो मंजिल होगी. थोडासा समुद्राचा वारा लागतो इकडे. हे पण येतात का आपल्या मागून? कोणतरी येतंय. पप्पा येतात का? पप्पा येतो पप्पा पण येतात आणि बाप्या पण येतात. वारा लागतोय पप्पा समुद्राचा. हे काय समुद्र? वरूनच दिस बघायचंय की. ये फायनली समुद्र मिळाला मला, पण तो वरूनच दिसतोय. खाली जायचा रस्ता आहे का नाही माहिती नाही मला अजून. दिसतंय पुढे लोक पण दिसतात. बघूया आपण जरा हार नाही माने घ्या. बाकी सब कम हम है दम. चलो चलो. सनसेट पॉइंट आहे हा. इकडे कसं आलो आपण? बीच वर कुठे जायचं? हो, सनसेट पॉइंट ना. आपण सांग जाऊ कुठं जायचं आपल्याला. उतरायला जागा नाही बीचला. पाय खाली उतरायला जागा म्हणतात ते. बघूया मित्र. पहिल्यांदाच येतो इकडे, त्यामुळे इकडचं एवढं काय माहिती नाहीये. समुद्र तरी दिसतोय. म्हणजे समुद्र आहे नक्की, फक्त उतरायला जागा आहे की नाही ते बघायला लागेल. इकडून उतरून जायचं की काय? इकडं नाही. बघ आधी बघून या. माझा पण तोच प्रश्न आहे. आधी इकडे बघ, इकडनं बघ, इकडनं. उतरायचं कसं ते बघतो. इथून आहे, इथून पप्पा, इथून. हे आहे रे, आहे. या या. शेवटी मीच रस्ता शोधलेला आहे अशा प्रकारे. चला. इथे खाली ती देवघर आहे जी मगाशी आपल्याला गोष्टी सांगितली ना, जिथे आपल्याला कनकादित्याची मूर्ती सापडली, ती दाखवतो आता तुम्हाला. इथे खाली
देवघळ बीच म्हणतात तो हा. होय, देवगड बीच. देवघळ बीच असं नाव आहे या बीचचं. मैं और पपिया जा रहा है देवघळी बीच पे. देवघली बीच. पपिया नहीं कट कट. हे अजिंक्य. मैं और अजिंक्य जा रहा है देवघली बीच देखने. त्याचा पाय भी घसरला तर डायरेक्ट बीचवर जाईल. मध्ये मध्ये काय नाहीच. 100 पायऱ्या उतरून आम्ही खाली आलो एकदम पटवणार ना. तरी पण अजून एवढ्या उतरायच्या आहेत. होय ना. प्री वेडिंगचं ना. आधी परत लग्न करूया. वरती जाताना उठवणी कुठे दगड येते असे दगड आहेत ना मध्ये. असा तो मोठा दगड आलाय मध्ये. मासा एका ठिकाणी कसा राहील. परवा श्राद्ध आहे ना, केळीची पानं हवी आहे. आधी परत लग्न करूया. परत प्री वेडिंग शूट करूया. परत लग्न करूया. आवाज बघ कसला येतो. तसं ना रे, हे आता उतरताना तुम्हाला काय वाटत नाही, चढताना बघा आता. नाही झपाझप उतरलोय. चढायच्या वेळी 2 तास अगोदर चढायला काय करणार नाही रे बाबा. हो बघितलंस तिथे भरतीचं पाणी येत नाही. येतं मग. तिकडे काय ही देव मी काढतो. मी जातो कनकादित्याची म्हणतात ना. इथे हो याला देवघळी म्हणतात. आम्ही देवघळी बीच वरून चाललेलो आहोत परत वरती. हा तुम्हाला दाखवतो केवढं माई चढती आपली. मी पण चढतो. पडलो तर काय खरं नाही. इथून घोबड आम्ही आता किल्ला चढा चालू केलाय. हाय ग. उतरताना मजा वाटली. उतरताना म्हटलं मजा वाटली. चढताना नाक्यानं वाढलेत आमचे. मी भिजलेलो परत सुकलो. होय नाही होते. बाबा गाडी आणायला पाहिजे होती खालपर्यंत. देवा काढलेत मगाशी. हाय ग. तर आता आम्ही आलेलो आहोत महाकालीच्या मंदिरामध्ये. सगळं दर्शन घेऊन बसलोय. आडिवऱ्यातलं महाकाली मंदिर. हो आम्ही दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही या व्हिडिओचा एंड करतोय. आता इथून आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय बाय.